नागपूरचा अंबाझरी तलाव हा गायब झालाय। आकाशातून पाहिलं तर नागपूरचा हा तलाव दिसतच नाही। या तलावावर हिरवं संकट आलंय। हे संकट आहे जलपर्णीचं। प्रदूषणामुळे जलपर्णीची तलावात झपाट्याने वाढ होत असून अख्खा तलाव जलपर्णींनी गिळंकृत केलाय। माझं नाव अविनाश केवटे आहे आणि मी जवळपास 30-40 वर्षापासून इथे स्विमिंग करत आहे। आम्ही हे जलपर्णी आता ह्या मागील 2 वर्षापासून पाहत आहे। ह्या जलपर्णीमुळे फिशेस आहे यांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे इथे आता वाढून नाही राहिले। त्याच्यामुळे फिशिंगवाल्यांचं सुद्धा आता बरंच नुकसान होऊन राहिलं आहे। नागपूर महापालिका जलपर्णीच्या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी फारसे प्रयत्न करत नसल्यानं नागपूरवासी नाराज आहेत। त्यामुळे आज अखेर नागरिकच स्वतः तलावात उतरले आणि त्यांनी शक्य होतील तितक्या जलपर्णी काढल्या। माझं नाव विनायक कोले आहे। मी इथे बऱ्याच वर्षापासून स्विमिंग करतो आहे। तर गेल्या वर्षीपासून इथे जलपर्णीचा धोका जो आहे वाढलेला आहे। सुरुवातीला दुर्लक्ष झालं, पण गेल्या वर्षीपासून काढत आहे, पण ते प्रमाण जे आहे ते काढण्याचं ते कमी पडत आहे आणि याची जी वाढ होण्याची जी प्रक्रिया आहे खूप झपाट्याने होत आहे। काही नागपूरवासी असे आहेत जे या तलावात पोहायला येतात। या नागरिकांनी एकत्र येत शक्य होईल तितक्या जलपर्णी काठावर आणल्या। त्यानंतर ही जलपर्णी जेसीबी लावून एका ट्रकमध्ये भरण्यात आली। जलपर्णी सातत्यानं काढत राहिल्यानं आणि दूषित पाणी तलावात न सोडल्यास ही समस्या कायमची दूर होईल असा विश्वास नागपूरकरांना वाटतोय। जलपर्णी कितीही काढली तरी परत वेगाने फोफावते। त्यामुळे नागपूरच्या सर्वात मोठ्या तलावावर हे संकट कायम आहे। गरज आहे ती जलपर्णीच्या समूळ उच्चाटनासाठी शास्त्रीय पद्धतीनं प्रयत्न करण्याची। संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।